नमस्कार. मी मनोज भोर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझ्यासोबत दैनिक पुण्यनगरीचे राजकीय प्रतिनिधी अ, अजय घोराड सोबत आहेत आणि पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या संदर्भात आणि तेही विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात जर आपल्याला बोलायचं झालं तर तिथले की फॅक्टर्स कुठले, कोणकोणत्या पक्षाच्या मुख्य राजकीय नेत्यांचा प्रभाव या निवडणुकीवरती कसा राहील आणि लोकसभा निवडणुकीच्या नंतर तिथली राजकीय समीकरणं कशी बदलत गेली किंवा ती बदलवण्याचे प्रयत्न हे महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीनं कसे करण्यात आले हे आपण जाणून घेणार आहोत. खूप स्वागत आहे अजय. महाविकास आघाडीची दारोमदार ही पश्चिम महाराष्ट्रावर जास्त असं म्हटलं जातं आणि त्यातही शरद पवार गटाकडून खूप जास्त प्रयत्न केले जातात आणि एकच नेता त्या गटाचा आहे आणि ते म्हणजे शरद पवार. काँग्रेसची खूप ताकद पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला यापूर्वी सुद्धा पाहायला मिळाली आणि बाकी इतर पक्षांनी सुद्धा वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना उमेदवारांना सोबत घेऊन तसेच प्रयत्न केले गेलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल? पश्चिम महाराष्ट्र हा कायमच शरद पवार यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मागच्या 10 वर्षात काही समीकरणं बदलली. भारतीय जनता पार्टीनं अनेक राष्ट्रवादीचे नेते साखरपट्ट्यातील पक्षात घेतले आणि जे सहकाराच्या जाळ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसनं किंवा काँग्रेसनं पूर्वापार राज्य करत आलेले आहेत, तोच कित्ता भाजपनं गेल्या 10 वर्षात गिरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी अनेक नेते, साखर कारखानदार किंवा वेगळ्या सहकार क्षेत्राच्या संस्था चालणाऱ्या लोकांना आपल्या पक्षात घेतलं. पण आता 10 वर्षानंतर एक स्थित्यंतर आलेलं दिसतंय आणि त्या लोकांचा एक काही प्रमाणात भ्रमनिरस झालेला दिसतोय आणि राजकीय आणि सामाजिक परिमाणं बदललेले आहेत, राजकीय स्थिती बदललेली आहे आणि पुन्हा एकदा लोक भाजपवर काही अंशी अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळं पुन्हा एकदा शरद पवारांकडं लोकांचा ओढा दिसतोय आणि याचा फायदा महाविकास आघाडीला सध्याच्या घडीला तरी पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला दिसतोय. पण पश्चिम महाराष्ट्रात साधारणतः 5 जिल्हे आणि 72 विधानसभेच्या जागा आहेत. 2019च्या तुलनेमध्ये यावेळी भाजपला जास्त फटका बसेल असं आपल्याला वाटतं. त्याची निश्चित. नेमकी काय कारणं असतील? 2019ला भाजपला पश्चिम महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं होतं. त्याचं कारण असं होतं की 2014 साली भारतीय जनता पार्टी जवळपास सोबळावर आपण म्हणू, जरी शिवसेनेचा टेकवा असला किंवा तरी मोठ्या प्रमाणात त्यांनी सत्ता राबवली आणि त्या काळात त्यांनी अनेक नेत्यांना वेगवेगळ्या आमिष नाही म्हणता येणार, पण सहकार संस्थांच्या, त्यांच्या शिक्षण संस्थाच्या वेगळ्या गोष्टीसाठी, जपणुकीसाठी अनेक नेते भाजपनं 17, 18, 19 साली मोठ्या प्रमाणात पक्षात घेतले आणि त्याचा फायदा त्यांना 19च्या इलेक्शनमध्ये झाला. त्यामुळं 19मध्ये जर पाहिलं आपण तर भारतीय जनता पार्टीचा पश्चिम महाराष्ट्रातला आलेख वर गेलेला आपल्याला दिसून आला. बरोबर. याच्यामध्ये आता शरद पवारांच्या पक्षाचे 2 गट झाल्यानंतर अजित पवारांची काही ताकद आपल्याला दिसते तिथे? अजित पवारांच्या पाठीमागं निश्चित आमदार आहेत आणि आमदार म्हटलं की तो त्याचं काम असतं, तिथं कारखानदारी आहे त्याची. पण जे सर्व सामाजिक स्तरावर जे अक्रॉस द सोसायटी किंवा सर्व नागरिकातून जो पाठिंबा मिळणं अपेक्षित असतं किंवा जिंकण्यासाठी किंवा ते नेता बनण्यासाठीची आवश्यकता असते निवडणूक, तर त्याच्यात अजितदादांना काही अपयश येऊ शकतं आत्ताच्या घडीला. कारण दलित, मुस्लिम, ओबीसी आणि मराठा समाज आंदोलनामुळं हा अक्रॉस द सोसायटी शरद पवाराकडे शिफ्ट होताना दिसते. ओबीसी वर्ग पश्चिम महाराष्ट्रात कायम भाजपच्या काही प्रमाणात मागे राहिलेला दिसला, पण मागच्या 10 वर्षात ह्या वर्गाचाही भाजपनं भ्रमनिरास केल्यामुळं हा वर्ग सुद्धा पुन्हा एकदा शरद पवाराकडं मोठ्या प्रमाणात शिफ्ट होईल असं दिसतंय आणि त्यामुळंच महाविकास आघाडीला मराठा समाज असेल, पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी समाज असेल, दलित मुस्लिम असेल, असं सर्व स्तरातून पाठिंबा मिळू शकतो अशी आत्ताची स्थिती आहे. मला एक सांगा की शरद पवार यांची ताकद पश्चिम महाराष्ट्रात होतीच निश्चितपणे. विदर्भातनं शरद पवारांच्या पक्षाला फार काही आमदार निवडून आणता आले नाही आणि लोकसभेचा तर प्रश्नच नाही, विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा. मग असं असताना शरद पवारांचं राजकारण सक्रिय असताना सुद्धा काँग्रेसचीही बऱ्यापैकी ताकद होती, कारण काँग्रेसपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा झाला. हे सगळं सुरू असताना शिवसेनेनं सुद्धा त्याला कुठेतरी क्रॉस करण्याचा प्रयत्न केला.
इव्हन भाजपनं सुद्धा भलेही त्यांच्या पक्षातनं इकडे नेते आणले, पण भाजपनं सुद्धा तिथे आपली स्वतंत्रपणे ताकद निर्माण केली. आज जे आपल्याला समरजित घाटगे दिसते त्यांचा काही इतिहास शी जोडलेला नव्हता. आज त्यांना वाटलं की आपल्याला तिकीट मिळत नाही म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले, कारण राष्ट्रवादी त्यांना तसा जवळचा पक्ष वाटतो. मग हे पवार असून सुद्धा या भाजप आणि शिवसेनेला आपापली स्वतंत्रपणे ताकद तर निर्माण करता आली होती. त्याचं नेमकं काय कारण होतं? तेव्हा पवारांचं राजकारण कुठे चुकलं होतं का? नाही, त्याचं कारण असं होतं की पश्चिम महाराष्ट्रात पूर्ण वर्चस्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीत होतं. जेव्हा 1999 ते 2014 या काळात जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार 15 वर्ष होतं, या काळात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीत आपण म्हणू की पहिल्या फळीतील नेते, दुसऱ्या फळीतील नेते आणि तिसऱ्या फळीतील असे नेतेच तयार झाले होते. साधारणपणे जे मोठे पवारच्या पहिले फळीतील नेते जयंत पाटील, अजित पवार, भुजबळ, पिचड हे 99 पासून तेच कायम तिथंच राहिले. म्हणजे अगदी 14 पर्यंत हेच नेते आणि वारंवार 15 वर्ष मंत्री राहिले ते. त्यामुळं दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना संधी मिळत नव्हती आणि भाजपकडं तसं नेते नव्हते आणि त्यांच्या मागे जन्मतही नव्हतं पश्चिम महाराष्ट्रात, खास करून बोलायचं झालं तर. त्यामुळं त्यांनी एक रेडीमेडच नेते घेतले त्या पक्षात. समरजित घाटगे त्यामुळेच गेले. 19ला हर्षवर्धन पाटील संधी मिळत नाही म्हणूनच तिकडे गेले. अजून सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांचं सांगायचं झालं तर तेच सांगता येईल आपल्याला. मोहिते पाटलांचं उदाहरण देता येईल. रणजितसिंह निंबाळकर हे एक साधे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना. पण त्याच्या पुढं काय, मग इकडं संधी मिळाली भाजपमध्ये. भारतीय जनता पार्टीचा उदय 14 साली मोठ्या प्रमाणात झाला. मोदी वेव आले, केंद्र सरकारमध्ये सत्ता मिळाली भाजपला. तो एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि एकदा केंद्रातील सत्ता मिळाल्यानंतर अनेकांच्या संस्था होत्या ह्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांच्या. तर जिथे संधी मिळते असं लक्षात आल्यानंतर हे अनेक नेते तिकडे गेले. संजय काका पाटील जे खासदार होते सांगलीचे 2 टर्म, त्यांचं तेच झालं. आर पाटलामुळे त्यांना संधी मिळत नव्हते. विधान परिषदेवर एकदा त्यांना शरद पवारांनी संधी दिली, पण त्याच्यानंतर काय असा जेव्हा प्रश्न त्यांच्या व्यक्तिगत आकांक्षाने राजकारणासाठी आल्या, तेव्हा त्यांनी जो पक्ष आपल्याला संधी देऊ शकतो आणि ज्या पक्ष सत्ते देऊ शकतो असे पक्ष त्यांनी जवळ केले आणि तो भाजप होता 14 नंतर. त्यामुळं ते दुसऱ्या फळीतील नेते अनेक भारतीय जनता पक्षात गेले आणि त्यावेळेला भाजपला जेव्हा भारतीय जनता पार्टीला एक राष्ट्रीय पातळीवरनं ॲक्सेप्टन्स होता किंवा त्यांची सत्ता लोकांनी पाहिली नव्हती, कशासाठी ते एक अपेक्षा होत्या लोकांना. त्यामुळे अनेक लोकही त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर राहिली आणि ती हवा बघूनच हे लोक तिकडं संधीसाठी गेले आणि त्या लोकांनी निंबाळकर 5 वर्ष खासदार झाले माड्याचे. खासदार संजय काका पाटील सांगलीचे 2 वेळा खासदार झाले. तर ह्या लोकांना दुसऱ्या फळीतीलच हे मूळ नेते होते. त्यांचं जनमानसात तसं काहीच स्थान नाही आहे. आज जर त्यांना संजय काका पाटीलला भारतीय जनता पार्टी कुठं उभा करू शकते का किंवा ते निवडून येऊ शकतील का स्वबळावर? नाही आहेत. जेव्हा भारतीय जनता पार्टीला ॲक्सेप्टन्स होता, त्यांच्या मागं जनमत होतं, वेगवेगळ्या कारणाने काँग्रेसवर नाराजी होती, तेव्हा लोक भाजपकडे शिफ्ट झाले होते आणि हे नेतेही तिकडं शिफ्ट झाले होते. त्यामुळं मागच्या 5-10 वर्षात भाजप पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा बऱ्यापैकी आकडे मिळवताना, आमदार खासदार मिळवताना दिसला. पण आता परिस्थिती परत एकदा स्टेबिलिटीला आलेली आहे की 10 वर्षाची सत्ताही लोकांनी भारतीय जनता पार्टीची बघितलेली आहे आणि भाजप पण काय काँग्रेसपेक्षा वेगळा नाही आहे. किंबहुना त्याच्यापेक्षा इतकं आपल्या शेतकरी लोकांचं असं म्हणणं आहे की आपल्याला तर काँग्रेस बरी होती एक वेळ, पण भाजप नको. आता ती एक परत स्थित्यंतर येत आहे आणि हीच परिस्थिती आहे की म्हणूनच मला वाटतं की पश्चिम महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीला चांगलं वातावरण तयार झालेलं आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र किंवा कोकण, मराठवाडा यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातले काही वेगळे मुद्दे या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला दिसत आहेत, यावर तिथल्या जनतेनं राज्यकर्त्यांचं लक्ष वेधलं असेल किंवा वेधू पाहत आहेत? मला वाटतं सगळ्यात स्टेबल विभाग जर कुठला म्हटलं असेल आत्ताच्या घडीला सुद्धा तर पश्चिम महाराष्ट्र आहे. मराठवाड्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं थोडं वातावरण गढूळ झालेलं आहे वेगळ्या पातळीवर, राजकीय सामाजिक. पण पश्चिम महाराष्ट्रात त्याचा इतका प्रभाव तुम्हाला जातीय तेढ किंवा असं दिसणार नाही. दुसरं असं की शेतीचे प्रश्नही पश्चिम महाराष्ट्रातले फारसे वर डोकं काढलेलं नाही, कारण तिथं बऱ्यापैकी स्टेबल शेती आहे, ऊसाचे पट्टे आहेत आणि डाळिंब किंवा असे क्रॅश क्रॉप जे आहेत तेही बऱ्यापैकी शेतकरी घेतात. त्यामुळं तिथला शेतकरी सदन आहे. पण महागाईचा मोठा प्रभाव आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या जनमतावर असं म्हणू शकतो आपण आणि त्याच्यामुळं महागाईचा थोडाफार प्रभाव राहील. पण बाकी इतर जे
विदर्भात जे वेगळे फॅक्टर दिसत आहेत, उत्तर महाराष्ट्रात आहेत, किंवा सोयाबीन, कापूस, वेगळे प्रश्न, बेरोजगारी. पश्चिम महाराष्ट्रात सुदैवानं तसं इतकं फारसं ढवळलेलं नाहीये किंवा तेवढी तीव्र हे नाहीये. पण पश्चिम महाराष्ट्र पहिल्यापासूनच आपण म्हटलं जातं की तिथं शिक्षण संस्था आहेत, शिक्षण, सामाजिक जनजागृती किंवा शैक्षणिक स्तर चांगला राहिलेला आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना एक्झॅक्टली काय हवं आहे आणि काय परिस्थिती आहे त्याच्याबरोबर आकलन करतात आणि त्याच्यानुसार ते रणनीती ठरवतात. मला वाटतं तुम्ही कुठल्याही मागच्या शेतीच्या बाबतीत कारण ऊसाचं बऱ्यापैकी आता सुरू आहे. 3,000 काही कारखान्यांनी तर 3500-3700 पर्यंत दर दिलेला आहे. बारामतीच्या अजितदादांनी मागच्याच 10-12 दिवसापूर्वी सांगितलं की त्यांच्या कारखान्यानं माळेगावच्या राज्यात सर्वाधिक दर दिलेला आहे. तर ऊसाची स्टेबल शेती असल्यामुळं, बरोबर, ठराविक इन्कम असल्यामुळं शेतकरी त्या अर्थानं हे नाहीये, त्रस्त शेतकरी दिसत नाही आपल्याला इतर जे महाराष्ट्रातल्या इतर भागाबाबत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला लक्षात घेता तिथली समीकरणं काय असतील, कुठल्या राजकीय नेत्यांचा प्रभाव जास्त आहे आणि कुठला पक्ष हा तिथे जास्त प्रभावशील ठरू शकतो, या संदर्भातली ही मुलाखत होती संजय घोराड यांची. ती कशी वाटली आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. सर्व प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद.